तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती. तर तुम्ही देखील एक शेतकरी आहात आणि तुम्ही देखील अद्याप शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी जो आहे, तो तयार केलेला नाही किंवा बनवलेला नाही. तर या जे-आरमधील माहिती जी आहे ती तुमच्यासाठी असणार आहे अत्यंत महत्त्वाची. तर चला मग आता आपण पाहूया, की या जे-आरमध्ये कशा प्रकारचा शासन निर्णय जो आहे तो शेतकरी क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी याबाबतीत देण्यात आलेला आहे. तर तुम्ही सुरुवातीला येथे पाहू शकता हा आहे या जे-आरचा विषय. तर या जे-आरचा विषय अशा काही प्रकारे आहे, कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी अनिवार्य करण्याबाबत. तर हा जो विषय आहे, हा विषय पाहिल्याच्या नंतरच आपल्याला सर्व गोष्टी लक्षात येतात, की जो शेतकरी ओळख क्रमांक आहे, तो शेतकऱ्यासाठी किती लाभदायक असू शकतो, या जे-आरच्या विषयावरूनच आपण पाहू शकतो. तर चला मग आता आपण या विषयावरती जो शासन निर्णय आलेला आहे आणि जी प्रस्तावना आहे, ती कशा प्रकारची माहिती देते, हे आता आपण येथे पाहूया. तर तुम्ही पाहू शकता, ही आहे प्रस्तावना. या प्रस्तावनेमध्ये या योजनेचे उद्दिष्ट जे आहेत, ते देण्यात आलेले आहेत, की म्हणजे ही योजना जी आहे, ती शेतकऱ्यांसाठी कशाप्रकारे लाभदायक वरदान जे आहे, ते ठरणार आहे. तर तुम्ही पाहू शकता, या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांचा शेतीचा आधार संलग्न माहिती संच, फार्मर रजिस्ट्रेशन, शेतकऱ्यांच्या शेतीतील हंगामी पिकांची माहिती संच, क्रॉप झोन रजिस्ट्रेशन व शेतीचे भू संदर्भीकृत जिओ रेफरन्स लँड पार्सल यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता, जो शेतकरी आहे, आता त्या शेतकऱ्याला जेव्हा तो त्याची फार्मर आयडी तयार करेल, त्या फार्मर आयडीमध्येच जे आहे, तर त्या शेतकऱ्याची शेतीचा आधार संलग्न माहिती असणार आहे, म्हणजेच फार्मर रजिस्ट्रेशन. त्याच्यानंतर जो शेतकरी आहे, त्याच्या शेतातील हंगामी पिकांची माहितीचा संच देखील या आयडीवर त्याला पाहायला मिळणार आहे. तर अशा काही प्रकारचे खूप फायदे जे आहेत, ते शेतकऱ्यांना या फार्मर आयडीमुळे होणार आहेत. तर आता आपण ही प्रस्तावना जी आहे ती पाहिली. तर आता आपण या प्रस्तावनेच्या अनुसरून जो शासन निर्णय आलेला आहे, या राबवण्याबाबत, तो कशा प्रकारचा आहे, तो आता आपण येथे पाहूयात. तर तुम्ही पाहू शकता, शासन निर्णय. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी दिनांक 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात येत आहे. म्हणजे जे शेतकरी आहेत, आता त्यांना फार्मर आयडी तयार करणं हे अनिवार्य आहे, म्हणजे ते करणंच आहे. कारण त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होतो आणि बरेचसे कागदपत्र जे आहेत, ते त्यांना सोबत ठेवण्याची गरज पडत नाही. त्याच्यानंतर 2 नंबरचा शासन निर्णय. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांना शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आल्याने, इथे तुम्ही पाहू शकता, अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे, ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये राखीव यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी. म्हणजेच या जे फार्मर आयडी आहे, या योजनेकरिता जे आयुक्त नेमलेले आहेत, त्यांच्यासाठी ही जी माहिती आहे, ती असणार आहे. ही सूचना जी आहे, ती असणार आहे. 3 नंबरची आता आपण पाहूयात. शेतकरी ओळख क्रमांक आणि त्यांच्याशी संलग्न डेटा म्हणजेच जमीन, जिओ रेफरन्सेड डाटा आणि त्यावर घेतलेली पिके कृषी विभागामार्फत वापरात आलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इन्फ्लुएन्सद्वारे ॲग्रिस्टेक या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त जबाबबंदी तथा संचालक भू अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी करावी. ही जी माहिती आहे, ती जे आयुक्त आहेत त्यांच्यासाठी देखील असणार आहे, पण ही जे फार्मर आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. कारण त्यांना देखील कळलं पाहिजे, की आयुक्ताला कशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांना ही कार्ड जे आहे ते कशामुळे काढणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र फार्मर आयडीसाठी नोंदणी केली नाही, त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे. ह्यासाठी ग्राम कृषी विकास समिती CSC आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी. तर तुम्ही पाहू शकता, या जी फार्मर आयडी आहे, ही तयार करण्याबाबत कशा प्रकारचा जे-आर आलेला आहे आणि हे काढणं का अनिवार्य आहे, अशा काही प्रकारच्या माहिती जी आहे ते आपल्याला या जे-आरमधून पाहायला मिळते. तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा.